पण तू स्वतःहून सांगतो मी सरेंडर होतोय हे बरं आहे. इतका दिवस मात्र का लागला पोलिसांना अपयश आहे हे सगळं सेट करावं लागतं ना, हे सगळं सेट करावं लागतं. काही गोष्टी पुसाव्या लागतात, काही गोष्टी सांगाव्या लागतात, काही गोष्टी कळवाव्या लागतात. आपल्याला पाहिजे तसा गेम कसा फिट करता येईल हे करताना हे सगळं करावं. 25 दिवस फरार होते ते आणि आंदोलन करावं लागले, मोर्चे काढावं लागले. तुम्हाला देखील त्या ठिकाणी जाऊन आवाहन करायला लागलं पोलिसांना की कुठे आहेत ते नेमकं शोधावं. काय सांगाल संदर्भात? आंदोलन करावं लागलं म्हणजे माणुसकी सोडली नाही, असे इतक्या कडू पद्धतीने हाणलाय त्याला, मारलाय त्याला की, आणि स्वतः तर तो काय बोलतोय वागणूक करायला, माझा काय संबंध बोलतो, माझा खंडणीची संबंध नाही, खून तर तेवढंच राहिला. म्हणजे तो खुनाबद्दल काही बोलत नाही, उलट तो मोठा फिलॉसॉफर सारखा सांगतोय की ज्यांनी केलंय त्यांना शिक्षा झाली पाहिजे. मोठा फिलॉसॉफर आहे तुमचं त्यावेळेस शरण म्हणजे ते थोर तत्वज्ञ वगैरे असतात ना, त्याच्यात आता वाल्मिकी कराडचं नाव आलं. पण आज शरण जाणार होते आणि त्याच वेळेस त्यांनी एक व्हिडिओ पाठवलेला आहे की यामध्ये माझा संबंध आहे, जर मला चूक जर सापडली तर मला जी म्हणजे शिक्षा तेच ना की यांची चूक सापडली म्हणजे अजून यांच्या किती चुका सापडायच्या. बापू अंधळीच्या केसमध्ये याला का नाही अरेस्ट केलं पोलिसांनी? 307चा आरोपी येतो, बाकी सगळे आरोपी जेलमध्ये जाऊन आले ना, मग याला का नाही अरेस्ट केला? आणि ज्या केस पोलीस स्टेशनला सरेंडर होतोय त्या केसमध्येच महाजन नावाचे इन्स्पेक्टर आहेत जे तुमचे त्या आंधळीच्या मर्डर केसमधले तपासी अधिकारी. हे असे संबंध जोडता येतात इथे बसून. आता जे केसला अधिकारी आहेत त्यांनी जरा मदत केलेली. ज्या केसमध्ये बबन गीते नव्हताच त्या केसमध्ये बबन गीतेला आणून याला 307चा आरोपी करून 302चा आरोपी बबन गीतेला करून हा आजही मोकळा फिरतो. कालपर्यंत तो त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसायचा परळीच्या. 1000 वेळा तर पार्ट्या झाल्या त्यांच्या तेव्हा महाजन बरोबर. 302चा गुन्हा दाखल होईल का? तुम्ही अजिबात होणार नाही. 302चा गुन्हा ह्याच्यावर दाखल होणार नाही. वाचवण्याचा प्रयत्न. वाचवण्याचा म्हणजे काय, म्हणजे उसका बाप बैठा ना अंदर उधर पण कॅबिनेट में ना भाई कसा हो. 25 दिवस यासाठी लागला का त्यांना? कशाला लागला वगैरे ते पोलिसांना माहित काय करायचं. पण महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेला मी आता दबाव वाढवायला पाहिजे. ते असं नाही चालायचं. एखादा माणूस इतका निर्गुण खून करतो आणि मला आश्चर्य हे वाटतं की ते जातीचा लेबल वापरतात. वंजारीची जात म्हणजे एकदम कष्टकरी मेहनतीवर जगणारे, हे असे हप्ते खाऊन जगणारे वंजारी नसतात. तो काल एक प्रकार उघड झालाय, राखेवरती कसे करोडो रुपये कमवतात. तुमच्याच कोणीतरी तयार केलेली स्टोरी आहे ती. काय काय चालू आहे काय? त्या रामकृष्ण बांगर मी एवढं बोंबलून सांगतोय, त्यांना नाही बोलवलं की काय तुमचं बाबा तुमच्यावर काय आरोप झालाय. खरं तर मायार एक लोकप्रतिनिधी बोंबलून सांगतोय की रामकृष्ण बांगरांना त्रास झालाय, त्यांच्या संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न झालाय. औरंगाबादला काल मला फोन आला, औरंगाबादला एक कॉलेज ताब्यात घेण्याचा प्रयत्न. आम्हाला लोक सांगतात पण पोलिसांना सांगत नाहीत. त्यांच्याकडे काय करणार? कराडाविषयी काही जे लोक आहेत ते तुम्हाला मेसेज करतात, त्यांचं चॅट देखील तुम्ही ट्विट केलेला होता. बघा मी चॅट मुद्दा म्हणून ट्विट करतोय की किती माज आहे, किती माज. आता एक माणसाचा व्हिडिओ आहे, लक्षात ठेव बरं का, भल्या भल्यांचा धमकी वारंवार येत आहेत. म्हणजे सगळ्यांना धमक्या देतात. लक्षात ठेव बरं का, चांगल्याचं असं मग आगल वगैरे असा काय त्याचं नाव पण आलं नाही. ज्या अर्थी विरोधकांची संख्या कमी आहे त्या अर्थी विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न. हे विरोधक वगैरे नाही असं आहे की तो काय आमच्या पक्षाचा नव्हता. संतोष देशमुख हा बीजेपीचा आहे, पण पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून आम्ही त्यांच्यासाठी काय लढतो तर माणुसकी जिवंत राहील. तो त्या पक्षाचा आहे मरू दे असं नाही म्हणा, कुठल्याही पक्षाचा असेल, पण त्याच्यावर अन्याय झाला असेल तर त्याच्याबरोबर उभे राहा. काय फरक नाही पडत पक्षापेक्षा. पवारांच्या राष्ट्रवादी जेव्हा जेव्हा आरोप झाले पाहायला गेले तर आनंद पाटील असतील, मुश्रीफ असतील, त्यानंतर अनेकांना त्या संधी दिली होती. पुढे म्हणजे आरोपाटींवरती कारवाई झाली होती. शरद पवारांची वैचारिक उंची कुठे होती, त्यांची कुठे त्यांच्याबद्दल या आठवड्यांमध्ये त्यांनी खरं तर
काय सांगू तुम्हाला. पवार साहेबांनी कधीच त्यांचा राजीनामा घ्यायचा ठरवला. मीच मूर्ख तुझ्याला वाचवून बसलो. दादांनी पावलं उचलत नाही याच्या मागचं कारण काय? मंत्रिमंडळात असून सुद्धा विरोध असं आहे की दादांनी पावलं उचलली नाहीत केलं, पण दादांनी याचा विचार करायला पाहिजे होता की आपली बहीण अशी विधवा झाली असती तर आपण काय केलं असतं. प्रत्येकाने हा विचार करावा महाराष्ट्रात. तिथे ती सोमनाथ सूर्यवंशीची आई रडते, आपला भाऊ असा रडत बसला असता किंवा आपली आई अशी रडत बसली असती आपल्या पुराच्या मृत्यूच्या धक्क्यात, तर आपण काय केलं असतं. आपण विचारच करतो. सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण आठवतं नाही काय आपल्याला? आठवते? लक्षच नाही आपलं. आपण स्वतःच्या जीवनशैलीत एवढे मशगूल असतो की कोणी मेला काय, तडफडून मेला काय, खोटं बोलले काय. आणि सोमनाथ सूर्यवंशी मेला कसा हा प्रश्न मी विचारून जमलो. मेला कसा, कुठे मेला, काहीच सांगायला तयार नाही. ज्या अर्थी संतोष देशमुख हे बीजेपीचे होते, गृहमंत्री देखील बीजेपीचे आहेत, मात्र तरी सुद्धा या प्रकरणामध्ये असं आहे की ह्याच्यात जे लागे बांधले हे फार डेंजरस आहे, हे मला समजतं. आणि एवढं मोठं आर्थिक साम्राज्याचं असे जुळवणे की दिवसाला 10-20 कोटी रुपये येत आहेत, जात आहेत. म्हणजे आता काय माहित पोलीस काय काय करून करतात. मैत्रीपोटी एका हिला 200 कोटी रुपयाची जमीन, इथे बंगला, तिथे गाडी, पुराकडे गाड्या बघा. हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे संतोष देशमुखच्या धनंजय कुटुंबाने की धनंजय मुंडे यांची पदावरून हकालपट्टी करावी. ते काय मला माहित नाही, पण नैतिक दृष्ट्या मी तर राजकारणाचा मोठा नाही, पण मी वाचत असतो, मी लक्षात ठेवतो काही गोष्टी. महाराष्ट्रात असं कधी घडलेलं नाही की आरोप इतके मोठे झाले आणि माणूस मंत्रिपदाच्या खर्चे. सत्ता हे सर्वस्व नसतं असं राजकारणात म्हणतात. आणि सत्तेला लाथ मारून लोक बाहेर पडतात की माझ्यावर आरोप झाला ना, जोपर्यंत स्वच्छ बाहेर येत नाही तोपर्यंत घेणार नाही. मला आजही आठवते ही झी टीव्हीच्या ह्याच्यावर हल्ला झाला होता भुजबळांच्या काळामध्ये. भुजबळांवर आरोप होत होते आणि झी टीव्हीने बातमी दाखवली आणि काही भुजबळ समर्थकांनी त्याच्यावर हल्ला केला होता. साहेब भुजबळांचा नाही घेतला होता, भुजबळ साहेबांचा. तेव्हा ते भुजबळ साहेब एक म्हणून राजीनामा घेतला नाही असं नाही, घेतला होता राजीनामा. कालांतराने त्यांना जेव्हा 2019 मध्ये मंत्रिमंडळ स्थापन करण्याची वेळ आली, संधी मिळाली, तेव्हा पहिल्या मंत्रिमंडळात दुसरी नंबरची शपथ भुजबळ साहेबांनी घेतली. राजकारणात कुठे कधी नैतिकता पाळायलाच हवी. का वाटतं खऱ्या अर्थाने न्याय मिळेल का कोणाला? संतोष देशमुखच्या कुटुंबियांना. ते परमेश्वर वकील कोण देत आहेत? सरकारी वकील संतोष देशमुखच्या कुटुंबियांना विश्वासात घेऊनच द्या. तुम्ही जर स्वतःचा अट्टहास करून तुमच्या मर्जीचे वकील दिले तर कसं काय? राजकारणात कुठे कधी नैतिकता पाळायलाच हवी. का वाटतं खऱ्या अर्थाने न्याय मिळेल का कोणाला? संतोष देशमुखच्या कुटुंबियांना. ते परमेश्वर वकील कोण देत आहेत? सरकारी वकील संतोष देशमुखच्या कुटुंबियांना विश्वासात घेऊनच द्या. तुम्ही जर स्वतःचा अट्टहास करून तुमच्या मर्जीचे वकील दिले तर कसं काय? तो वकील खमक्या असावा की कोणीही बोलवलं तरी जाणार नाही तो भेटायला. नाही सरकारी वकील आहे, कोणी बोलवलं हे जरा पाहिलं आपला वकील घेऊन जाते सकाळी पाहिजे ज्यांच्याकडे वेपण आहे त्यांच्यावरती कारवाई करायला सुरुवात केली आहे फडणवीसनी. फडणवीस साहेबांचं याच्यात फार काही हे नाही. ते एखाद्या आरोप म्हणजे मला नाही वाटत की ते सांगतील की त्याला पकडून कोण वाढली. परिस्थिती अशी आहे म्हणजे ते मला समजलं काल का परवा फडणवीसांची डीएमने मुंडेने घरी अपॉइंटमेंट दिली नव्हती. पण आता घुसून भेटलेच असेल तर काय करणार देवेंद्र फडणवीस?
हे म्हणजे सगळं इतके किचकट झाले आहे, इतकं अर्थशक्ती इतकी जोरात आहे तिथे. पण मला एवढीच फडणवीस साहेबांना विनंती आहे की मागच्या 2-3 वर्षामध्ये झालेले सगळे मर्डर चौकशी करा, त्यांच्या कुटुंबियांना बोलवा आणि त्यांना विचारा काय झालेलं तुमच्याबरोबर, तुमचा कोणाशी वाद होता, मग तुम्हाला सत्य समजेल की कुठपर्यंत घुसले, कोणाकोणाच्या जमिनी ताब्यात घेतल्या. घ्या ऍप्लिकेशन सगळ्या. एक मर्डर केस तर भयंकर आहे, ती बोलण्यासारखी. मला लाज वाटते ती मर्डर केस बोलायला येते. पण ती महाराष्ट्रातल्या कोण राजकारणी ज्याला माहित नाही की बापाला पोरीचा आवाज ऐकवायचा आणि सांगायचं तू तरी गोळी मारून घे, नाहीतर आम्ही हिला गोळी मारू. वाईट आहे, वाईट. असं महाराष्ट्रात घडत असेल तर आपली पोरगी कशी म्हणजे आपल्या पोरीबद्दल काहीतरी करायचे. इतके निढावलेले आणि माजलेले आहेत. हा तू बोलत होता ना रे बा, काय भरोसा नाही. वाल्मिक कराड म्हणतात की न्यायावस्था ते माझा विश्वास आहे. सगळ्यांचाच विश्वास आहे आणि यांचा जास्तच असतो. असं आहे, आजपर्यंत ते का हजर झाले नाही, आज का हजर झाले. का आता हायकोर्ट बंद आहे. हायकोर्ट बंद असल्यामुळे ना हायकोर्टात जायचं, सगळ्याचं व्यवस्थित सेटिंग करून. पण मला नाही वाटत हायकोर्ट यांना जामीन देईल. मला यांना सेशन कोर्ट पण उभं करणं. पण महाराष्ट्राने हे बघितलं पाहिजे की 302चा गुन्हा हा जोपर्यंत वाल्मिक कराडवर दाखल होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातले जनतेने शांत बसतात. तुम्ही अगोदर ट्विट केलं होतं अख्ख्या जगाला माहिती होतं काय घडणार आहे, ते कुठे काय आहे, सगळ्या जगाला माहिती होतं. कोण मध्यस्थी करते, कोण कोणाशी बोलते, पण काही राहत नाही. महाराष्ट्राचा बिहार होत चाललेला असं बिहारमध्ये खूप चांगलं राज्य आहे. असे मर्डर करून लपवण्याच्या कामात बिहारमध्ये नाही. बिहार खूप चांगलं राज्य. ते आत्ता का नाही वाढणार ना, संतोष देशमुखमुळे बाहेर तरी आलाय. आतापर्यंत संतोष देशमुख गेला म्हणजे जर त्याचं ह्यांनी हा काही केलं नसतं तर अजून 4-5 मर्डर झाले असते, ते पण असेच गेले असते खालच्या.